लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनी पासून. तर आता इथे जीवा दरवाजा लावून घेतो. तर आता नंदिनी काव्याबरोबर बोलत असते फोनवर आणि म्हणते, तुम्ही तुमच्या रूम मधून आणि आम्ही आमच्या रूम मधून का बोलतोय असं म्हणते आता नंदिनी. अगं ताई, भिंतीना पण कान असतात ग. वसू आत्याने आपलं बोलणं कसं ऐकलं होतं विसरलीस का तू असं म्हणते आता काव्या. म्हणून असं बोलतोय आपण. तू पण जरा एका कोपऱ्याचा आणि तुम्ही पण कोपऱ्यात बसूनच बोला असं म्हणते आता काव्या. तर आता जीवा आणि नंदिनी एका कोपऱ्यात जातात. तर आता काव्या म्हणते आपला प्लॅन ऑनच आहे, फक्त पॅटर्न चेंज करायचा आहे. डिवाइड अँड एक्झिक्यूट असं म्हणतो आता पार्थ. म्हणजे असं म्हणतो आता जीवा, म्हणजे आपण वेगवेगळा होऊन शोध चालू ठेवायचा, म्हणजे आपल्यावर संशय येणार नाही असं म्हणतो आता पार्थ. नाही नाही बरोबर आहे. आता जे काय करायचं ना ते शांतपणे करायचं, कुणाला कळलं नाही पाहिजे असं म्हणते आता नंदिनी. पण आता ना लवकरात लवकर पुरावा सापडला पाहिजे असं म्हणतो आता जीवा. त्या साथीदाराने त्याचं सिम कार्ड तोडलंय, मोबाईलही डिस्ट्रॉय केलंय, त्यामुळे त्याच्यापर्यंत पोचायचं कसं, एकूणच सगळं ब्लॉक झाल्यासारखं झालंय असं म्हणत होता जीवा. हे बघा, तुमच्या दोघांच्या लक्षात असेल त्या साथीदाराचा चेहरा, तर आपण एका आर्टिस्टला सांगून स्केच तयार करून घेऊया आणि सर्क्युलेट करायला सांगूया असं म्हणत होता पार्थ. म्हणजे मला नीट आठवत नाही. अहो मला पण नीट आठवत नाही आम्हाला असं म्हणते आता नंदिनी. बरोबर ठीक आहे असं म्हणते आता काव्या. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, काही करून आपण वसू आत्यांच्या विरोधात पुरावा शोधायचा म्हणजे शोधायचाच असं म्हणते आता काव्या. खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे त्यांना. जाऊ दे काव्या, कधी कधी ओव्हर कॉन्फिडेंट माणूस स्वतःच्या जाळात अडकतो असं म्हणते आता नंदिनी. ओव्हर कॉन्फिडन्स, एक मिनिट असं म्हणतो आता जीवा. वसू आत्याने पण काही ओव्हर कॉन्फिडन्स दाखवलंच असेल ना. म्हणजे असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे तेच, तेव्हा तू तिच्याकडे बोलायला गेली होतीस तेव्हा ती तुला असं म्हणाली होती की तुला काय करायचं ते कर म्हणून, तर तेव्हा तिच्याशी बोलताना काहीतरी तिने केलं असेल ना असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते नाही, तसं तर काहीच नाही. नंदिनी असं म्हणतो आता पार्थ. नीट आठवा नंदिनी असं म्हणतो पार्थ. हो ग ताई, नीट आठवा असं म्हणते आता काव्या. नीट आठवून बघ, नक्की काही नाही आहे असं म्हणतो आता जीवा. नाही तसं काहीच नाही असं म्हणते आता नंदिनी. उलट त्या मला म्हणाला त्यांना माझ्या वडिलांपासून प्रॉब्लेम होता म्हणून मी त्यांना ह्या घरात नको होते. बाकी बरंच काही काय बोलल्या होत्या त्या. म्हणाल्या ऐनवेळी दीपक माझ्या हाताला लागला म्हणून मग मला माझे हात घाण करावे लागले नाहीत. दीपकला कसं मी लग्नात वेटर म्हणून सामील करून घेतलं आणि एक मिनिट असं म्हणते आता काव्या. काय म्हणालीस तू? वसू आत्याने दीपकला लग्नात वेटर म्हणून सामील करून घेतलं होतं? हो मला तरी असं म्हणाले असं म्हणते आता नंदिनी. असं का विचारताय काव्या, त्यात काय असं म्हणतो आता पार्थ. हे बघा देशमुख, तुम्ही माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या, विचार करा. जर वसू आत्याने दीपकला वेटर म्हणून लग्नात सामील करून घेतलं असेल तर मग तो हळद संगीत सगळा कार्यक्रमात असणार असं म्हणते काव्या. आणि तो असणार म्हणजे त्याचा साथीदार पण असणार असं म्हणते आता काव्या. एक मिनिट असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे तुला असं वाटतंय का काव्या की दीपकचा साथीदार सुद्धा वेटर म्हणून लग्नात सामील झाला असेल असं म्हणते आता नंदिनी. 100% असं म्हणते आता काव्या. एक एक मिनिट असं म्हणतो आता जीवा. मग ह्याने आपल्याला काय क्लू मिळालाय असं म्हणतो आता जीवा. क्लू मिळेल, जर ते लग्नात वेटर म्हणून सामील झाले असतील तर आपल्याकडे लग्नाचा अल्बम आहे असं म्हणते आता काव्या. आपण सगळेजण ते अल्बम्स नीट चेक करू. कुणाच्या तरी मागे उभा असलेला किंवा कुठेतरी सर्व करत असण्याचा त्याचा पिक आम्हाला नक्की मिळेल आणि तो आम्हाला पुरावा म्हणून मिळू शकतो. आणि तुम्ही त्याला बघितलंय ना, मग तुम्ही फोटो बघून तर लगेच ओळखू शकता त्याला. आणि हो, जर का तो फोटो आपल्याला मिळाला त्याचा, तर त्या इन्स्पेक्टरला आम्ही देऊन त्या साथीदाराला शोधू शकतो असं म्हणत होता पार्थ. येस असं म्हणते आता काव्या. एक्झॅक्टली, व्हेरी गुड काव्या. आपण आता लग्नाच्या फोटोचा अल्बम बघूया. अल्बम तो मिथुन काकाच्या खोलीत आहे आणि आता सगळे झोपले असतील. उद्या सकाळी मी आणि काव्या जाऊन त्या अल्बम मधला फोटो शोधतो आणि आपण सगळे गेलो ना तर संशय येईल. हो असं म्हणते आता नंदिनी. आता आपला हा प्लॅन कोणालाच कळायला नको असं म्हणते आता पार्थ. तर आता तेवढ्यातच मंजू आत्या ऐकतात बघा प्रेक्षक हो. काय वेडेपणा दाखवलाय खरंच, म्हणजे मंजूने ऐकून घेतलं आता हे. तर आता मंजू ऐकते आणि आता स्वतःच्या खोलीत जाते. काय त्या दीपकच्या साथीदाराच्या शोधात आता लग्नाचा अल्बम चेक करणार आहे असं म्हणते आता स्वतः. हो ताई असं म्हणते आता मंजू आत्या. हेच मी त्यांच्या खोली बाहेर ऐकलंय. आई अगं ते चौघं थांबतच नाहीये असं म्हणते आता रम्या. त्यांना आपल्या विरोधात काही पुरावा मिळाला तर असं म्हणते तर रम्या. असं काही होणार नाही, मी होऊच देणार नाही असं म्हणते आता वसवत्या. आपण त्या चौघांची एकी अजून वाढूया आणि त्यांच्या एकीमध्ये आपलं एक प्यादा पाठवूया असं म्हणते आता वसवत्या. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय, हे घ्या असं म्हणून आता मिथुन काका फोटोज देतो लग्नाचे पार्थ आणि काव्याला. सकाळी सकाळी याची काय गरज पडली असं म्हणतो आता मिथुन. तर आता मंजू म्हणते तिथे येऊन की नंदिनीला निर्दोष साबित करण्यासाठी. हो ना असं म्हणते आता मंजू. तर आता शॉक बसतो काव्या आणि पार्थला. तर आता मंजू येते तिथे. नंदिनीसाठी ही सगळी धडपड चालू आहे ना, तुला कसं काय माहिती असं म्हणतो आता पार्थ. तुम्हाला वसवात त्याने नाव नको घेऊस त्या बाईचं माझ्या समोर असं म्हणते आता मंजू. मला तिची बहीण म्हणाला पण लाज वाटते. माझ्या पिहूला त्रास देताना काहीच कसं काय नाही वाटलं त्यांना असं म्हणते आता मंजू. बघा प्रेक्षक हो, मंजू आता वसवात्याचाच एक प्यादा असते आणि आता ती सामील होते
ह्या चौघांमध्ये मुद्दाम. नाही नाही पार्थ, काव्या, तुम्ही जे काय करताय ना ते करा, मी तुमच्यासोबत आहे असं म्हणते आता मंजू. सांगा मला काय करू मी? तर आता काव्या म्हणते नाही मंजू आत्या तुम्ही काय करू नका, इट्स ओके, आम्ही करतो असं म्हणते आता काव्या. तर आता ते फोटोज बघत असतात. तर आता मंजू आत्या म्हणते काव्या, तर बघा प्रेक्षक किती मूर्ख आहेत आणि बावळट आहे ते पार्थ आणि काव्या. आपल्या खोलीत जाऊन तर बघायचं ना, अल्बम मूर्खासारखं काय बसलाय त्या मिथुनच्या खोलीत बघत हे फोटोज. तर आता मंजू म्हणते काव्या तुम्हाला अजूनही आपलं मानत नाहीस का? नंदिनीने माझ्या पिऊसाठी एवढं काही केलं, तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला काहीतरी करायचं आहे ग असं म्हणते आता मंजू. तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला खारीचा तरी वाटा घेऊ देणार आहे. तर आता काव्या खुणावते नाही म्हणून. प्लीज असं म्हणते आता मंजू आत्या, प्लीज काव्या, पार्थ ऐक ना माझं असं म्हणते आता मंजू. प्लीज पार्थ. ठीक आहे त्या असं म्हणतो आता पार्थ. थँक्यू पार्थ असं म्हणते आता मंजू. तर आता काव्या म्हणते अहो मला वाटलं होतं एका आत्याच्या असं वागण्यामुळे दुसऱ्या आत्याला तुम्ही सुद्धा असं दूर लोटताय की काय, असं का बोलते सत्ता असं म्हणतो आता पार्थ. नाही रे पार्थ असं म्हणते आता मंजू, घरात एवढं सगळं होऊन गेलंय तर असं वाटणारच ना असं म्हणते आता मंजू. आणि वसुताई ते जाऊ दे असं म्हणते आता मंजू, मी तुझी कशी मदत करू सांग, काय करू मी असं म्हणते आता मंजू. तर आता मंजू खूप खुश होते. सांग ना पार्थ असं म्हणते आता मंजू. आणि हो अहो आपल्या पिहू सकाळपासून दिसली नाही आहे, जरा गच्चीवर जाऊन बघून येता का प्लीज असं म्हणते आता मंजू. तर आता मिथुनला तिथून ती चालता करते आता मंजू. पार्थ काय करू ना मी, सांग ना असं म्हणते आता मंजू. सांगतो असं म्हणतो आता पार्थ. ज्या फोटोजमध्ये वेटर्स आहेत ना ते फोटो बाजूला कर असं म्हणून सांगतो पार्थ. तर आता मंजू खुश होते आणि हो म्हणते. किती बावट आहे हा पार्थ बघा प्रेक्षक, म्हणजे मेन मुद्दाच होता वेटरना शोधणं आणि तोच आता तो तिला शोधायला लावतोय मूर्ख. तर आता नंदिनी आपल्या खोलीत काम करत असते. तर जीवा म्हणतो नंदिनी दादाचा मेसेज आलाय, तो आणि काव्या त्या अल्बममध्ये फोटोज चेक करतायत. आपल्याला हवा तो फोटो जर का मिळाला ना तर तो पुरावा तुझा खरेपणा नक्की सिद्ध करेल. फोटो सापडायला हवा असं म्हणते आता नंदिनी. सापडेल सापडेल बी पॉझिटिव्ह असं म्हणत होता जीवा. आपल्याला त्या साथीदाराबद्दल काय माहिती नाही आहे ना, म्हणजे त्याचा नंबर जरी असला असता ना तर त्याचं लोकेशन इझिली ट्रेस करता आलं असतं. लास्ट टाइम मला दीपक सांगत होता रेखाताईने नंबर दिला होता त्याच्यावरून नंबर ट्रेस केला होता. तर आता नंदिनी विचारत पडते. नंदिनी माझ्या वहिनीला बाळ झालंय ग आणि जन्मता काचेच्या पेटीत आहे ग आणि दुसरे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते वेगळे असं आता आठवायला लागतं रेखाताईने बोललेलं नंदिनीला. तर आता जीवा येतो तिथे. नंदिनी काय झालं असं म्हणत होता जीवा. कसला विचार करतेस? नंदिनी म्हणते काय नाही रेखाताईंचा विचार करत होते, मला ना त्यांना भेटायला जायचं आहे जीवा. मी एक काम करते आधी फोन करते त्यांना. तर आता नंदिनी फोन करायला जाते रेखाला. लागला फोन असं म्हणत होता जीवा. काय माहित कालपासून फोन बंद काय येतोय का त्यांचा, ते बाळ ठीक असेल ना असं म्हणते आता नंदिनी. मला तर काय कळत नाहीये, राहून राहून रेखाताईंचा रडणारा रेखाताईंचा चेहरा येतोय समोर. खूप अस्वस्थ वाटतंय मला, सगळं ठीक व्हायला हवं असं म्हणते आता नंदिनी. बाळासाठी निदान प्रार्थना तरी केली पाहिजे असं म्हणते आता नंदिनी. मी आलेच असं म्हणते आता नंदिनी. मी पण येतो असं म्हणत होता जीवा. तुम्ही का असं म्हणते आता नंदिनी, कारण तुझी माणसं तीच माझी माणसं असं म्हणत होता जीवा. निघूया असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी जाते आणि तिच्या मागे मागे आता जीवा पण जातो तिच्यासोबत. तर आता इथे मंजू अल्बम मधले फोटोज बघत असते. किती बावट आहे हा पार्थ, खरंच बघा प्रेक्षक एकदम बावळट. स्वतः काव्या असलीच ती ना आरोपी तर हा एवढा हलगर्जीपणा केला असता का सांगा तुम्ही. तर आता मंजू बघत असते सगळीकडे आणि आता पार्थ आणि काव्या सुद्धा बघतात मंजूकडे. तर आता सगळे फोटोज बघत असतात त्या अल्बम मध्ये. तर आता मंजूला सापडतात थोडे फोटोज त्या ड्रायव्हरचे आणि त्या दीपकचे पण. तर आता मंजू काढून ठेवत असते ते फोटोज आणि आता तिच्याकडे 3-4 फोटोज तिला सापडलेले असतात बघा प्रेक्षक, ज्यामध्ये ड्रायव्हर आणि तो साथीदार दोघे असतात ते. तर बावळट पार्थ आणि काव्या बघतच नाही तिच्याकडे. हा तर दीपक आहे म्हणजे हा शेजारचा माणूस नक्कीच त्याचा साथीदार असणार असं म्हणते आता मंजू. आणि आता ती अल्बम मधून फोटो काढून घेतलेले असते बाजूला. मंजू आत्या सापडले असं म्हणतो आता पार्थ. तर आता मंजू लपून ठेवते ते फोटोज. नाही हे बघ तुझेच फोटो आहेत असं म्हणते आता मंजू. तर आता मंजू खूप खुश होते. मी पाणी पिऊन आले हा असं म्हणते आता मंजू आलेच. तर आता इथे नंदिनी आणि जीवा मात्र आरती करत असतात देवाची आणि आताच सिद्ध झालंय की खोटी आहे तरी तुम्ही तिला घराबाहेर जाऊ नको म्हणताय. नंदिनी माझ्या वहिनीला बाळ झालंय ग आणि ते बाळ जन्मताच काटेच्या पेटीत आहे. हे सगळं आता आठवतं नंदिनीला. आणि आता इथे वसवत्या आणि रम्या आपल्या खोलीमध्ये टेन्शनमध्ये असतात, तेवढ्यात इथे मंजू येते आणि आता इथे मंजू फोटोज घेऊन आलेले असते बघा प्रेक्षक. आणि आता इथे नंदिनीने जीवाला आरती करायचं दाखवलंय. तर आता इथे मंजू हसते आणि आता ते फोटोज दाखवते वसवत्याला आणि आता वसवत्या पण खूप खुश होतात. तर आता ती रम्याला दाखवते ते फोटोज आणि आता इथे नंदिनी आणि जीवा प्रार्थना करत असतात देवाकडे. तर आता रम्या हातात घेते ते फोटोज आणि आता जाळण्याचा त्यांचा प्लॅन असतो. आणि आता मंजू येतानाच माचीसची काठी म्हणजे माचीसचा बॉक्स घेऊन आलेले असते बघा प्रेक्षक. आणि आता त्या जीवा आणि नंदिनी मात्र प्रार्थना करत असतात. तर हा माचीसचा बॉक्स जो असो
त्यात त्या काट्या चालूच होत नाहीत. खूप ट्राय करते वसवत्या, पण तरीही माचीस काट्या का पेटत नाहीत. तर आता इथे रम्या पण प्रयत्न करते. तर आता आग लागते. तर आता जाळण्याचा प्रयत्न करतात, पण जळतच नाही तो फोटो. तर आता चिडून तो मॉचिस बॉक्स खाली फेकतात ते. आणि आता इथे नंदिनी आणि जीवा मात्र प्रार्थना करत असतात. आणि आता म्हणून रम्या फाडून टाकते तो फोटो. आणि आता ती तो फोटो मंजू आताच्या हातात देते. तर आता इथे दिवा विझतच असतो, त्याला आता नंदिनी धरते. आणि आता खूप छान सीन दाखवलंय बघा प्रेक्षक, नंदिनी आणि जीवाचं दोघं एकत्र आरती करायचं दाखवलंय. अगं, तुमच्या रूमचं डस्टबिन कुठे आहे असं म्हणते आता मंजू. तर आता रम्या म्हणते, ही आशाताई आले ना नवीन, तिला अजिबात काम नीट करायचं नसतं, घेऊन गेली असेल खाली असं म्हणते आता रम्या. जाऊ दे रम्या, हे तुकडे खालच्या डस्टबिन मध्ये जाऊन टाक असं म्हणते त्या वसवत्ते. आलेच असं म्हणून रम्या जाते घेऊन ते तुकडे आता फोटोजचे. तर आता इथे जीवा नंदिनीकडे बघत असतो आणि ती आता प्रार्थना करत असते. तर जीवा खूप खुश होत असतो नंदिनीला बघून. तर आता इथे रम्या येते खाली आणि आता ती जीवाने नंदिनीला बघते आणि लपवते ते फोटोज. आणि आता इथे रम्या खाली येते लपत लपत ते फोटोग्राफ्स. तर आता रम्याला बघते नंदिनी. रम्या असं म्हणते आता नंदिनी, धूपभाती घे म्हणते. मात्र इथे रम्या पाठीमागे लपून ठेवलेले असते ना फोटोज, त्यामुळे ती हात पुढे करू शकत नाही. तर आता ती एका हातानेच आरती घेते. तर नंदिनी म्हणते, रम्या आरती उजव्या हाताने घ्यायची असते, एवढं सुद्धा कळत नाही का तुला असं म्हणते आता नंदिनी. तर आता तिच्या राईट हँड मध्ये तर ते फोटोज असतात ना, आरती घेतेस ना तर असं म्हणते आता नंदिनी. रम्या मात्र घाबरते. तर आता जीवा येतो तिथे. आरती घेतेस ना असं म्हणते नंदिनी. रम्या असं म्हणते आता नंदिनी. रम्या असं म्हणते नंदिनी. अगं सोड ना, देवाची आरती घेऊन काय होणार आहे, वाईट कामं करणं सोडणार आहे काही असं म्हणतो आता जीवा. इतकीच वाईट कामं करते असं वाटतंय ना तुम्हाला, मग आरती तरी कशाला पुढे करताय असं म्हणते तर रम्या. नको आहे मला आरती असं म्हणते तर रम्या. रम्या अगं असं म्हणते तर नंदिनी. सोड ग नंदिनी, जाऊ दे, चल ये असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनीने जीवा येतं देवासमोर आणि परत आता आपले प्रार्थना करतात. इथे रम्या मात्र जाते किचन मध्ये आणि डस्टबिन बघायला लागते. आणि आता तिला खूप घाम आलेला असतो. तर आता इथे रम्या ते जे असतात ना फोटोग्राफ्स तुटलेले ते टाकते आता डस्टबिन मध्ये. तर आता भाजीपाला असतो पडलेला किचन मध्ये. आता तो भाजीपाला ती घेते आणि आता तो भाजीपाला ती हातात भरून घेते आणि त्या डस्टबिन कडे जाते. आणि आता त्या डस्टबिन मध्ये टाकते म्हणजे फोटोच्या वरती. आणि आता रम्या खूप खुश होते, चला सगळे पुरावे मिटवून झाले, आता त्या नंदिनीला कोणीही निर्दोष सिद्ध करू शकणार नाही असं म्हणते आता काव्या. तर आता ऑपरेशन थिएटर मधून डॉक्टर बाहेर येतात. काय झालं डॉक्टर, माझं बाळ ठीक आहे ना असं म्हणत होतं सँडी. नाही असं म्हणते आता ती डॉक्टर. बाळाचे पर्स रेट उतरतायत असं म्हणते ती. अहो मॅडम प्लीज असं काय बोलू नका हो, काही करा पण माझ्या बाळाला वाचवा असं म्हणत होतो. हे बघा आम्ही प्रयत्न करतोच आहोत, पण आधीच बाळाचं वजन कमी आहे आणि सर्जरीमुळे तिचा खूप ब्लड लॉस झालाय, त्यामुळे आपल्याला त्याला ब्लड डोनेट करावं लागणार आहे. हे बघा डॉक्टर, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, तुम्हाला जितके पैसे लागतील तितका आम्ही तुम्हाला देऊ, पण प्लीज बाळाला वाचवा डॉक्टर. पैसे नाही पण बाळाला जे ब्लड ग्रुप पाहिजेत AB निगेटिव्ह. तर आता तो सँडी म्हणतो, नैनाचं रक्त AB निगेटिव्ह आहे. हो, पण तिच्या रिपोर्ट्स प्रमाणे त्यांना डायबिटीज आहे, त्यामुळे ते रक्त देता येणार नाही. तुमचं ब्लड ग्रुप काय आहे? B पॉझिटिव्ह. आणि त्यांचं दुसरीचं O पॉझिटिव्ह, असं दोन्ही नाही चालणार. म्हणजे मॅडम आता काहीच होऊ शकत नाही का असं म्हणत होता सँडी. अहो मी तुमच्या पाया पडतो, पण माझ्या बाळाला वाचवा प्लीज, तुम्ही शांत व्हा. आम्ही सुद्धा सिच्युएशन अंडर कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय, पण सतत कॉम्प्लिकेशन्स येत आहेत, बट वी विल ट्राय अवर बेस्ट. पण ह्या मोमेंटला मेजर गोष्ट ही आहे की AB निगेटिव्ह रक्त हे खूप रेअर आहे, ते सहजा मिळत नाही. मी ब्लड बँक मध्ये सुद्धा चौकशी करायला सांगते, पण जर ब्लड नाही मिळालं तर खूप कठीण आहे असं म्हणतात डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर असं म्हणतात होता सँडी आणि ह्या रेखाताई, आणि दोघे रडायला लागतात. देवा असं म्हणते ती बाई, वाचव रे आमच्या बाळाला, काहीही कर आणि वाचव आमच्या बाळाला. अरे त्याने अजून जग नाही पाहिलंय, असा अर्धा वाटेतून त्याला नेऊ नकोस रे. बस 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 असं म्हणत होतं सँडी, प्लीज असं बोलू नकोस. माझ्या बाळाला जर का झालं ना तर मी नाही जगू शकणार ताई असं म्हणत होतं सँडी. हे बघ, काही नाही होणार बाळाला आपल्या असं म्हणते आता रेखा, काही होणार नाही बाळाला. तर आता इथे पिहू आणि मिठून खेळत असतात आणि आता पिहू पळत असते. आय डोंट लाईक दिस म्हणून पळत असतो तिच्या पाठीमागे. आणि आता इथे दूध घेऊन पळत असते पिहू. आय डोंट लाईक दिस, मी फोनवर गेम खेळणारच, मी फटके देईन तुला असं म्हणतो आता मिथून. तेवढ्यातच आता पिहूच्या हातातून ग्लास पडतो खाली आणि दूध सुद्धा सांडतं. अरे काय चाललंय, दिवसभर पळत असतेस, कळत नाही का तुला असं म्हणतो आता मिथून. अहो रागू नका तिला, तुला लागलं नाही ना बाळा असं म्हणते नंदिनी. काय करतेस बाळा, तुला लागलं असतं असं म्हणत होता जीवा. बरं आधी पहिला हे सगळं क्लीन करावं लागेल, एकच मिनिट. कल्पनाताई असं म्हणून हाक मारत असतो जीवा. तर नंदिनी म्हणते, त्यांना आवाज देऊ नका, त्या नाही आहेत घरात, गणपतीच्या खरेदीसाठी सुट्टीवर गेलेत, मी पटकन आले असं म्हणते नंदिनी. तू कुठे जाऊ नकोस, झाडू आणि सुपली मी घेऊन येतो, आणि हलू नका नाहीतर काचा लागतील, हलू जा रे असं म्हणतो आता मिथून.
तू आपल्या खोलीमध्ये जा पिहू असं म्हणते आता नंदिनी. उगाच पायाला काच वगैरे नको लागायला असं म्हणते आता नंदिनी. काच फुटणं चांगलं नसतं असं म्हणतात ना असं म्हणतो आता मिथून. काय वाईट तर नाही घडणार आहे ना असं म्हणतो मिथून. आता तरी फोन देत चल असं म्हणतो आता मिथून. आणि आता तो तिला घेऊन जातो वरती. आजचा भाग इथे संपतो, तर बघूया तरी काय काय आहे ते. तर आता पार्थ म्हणतो पालघरवरून येताना ह्याच्याच बायकोला मदत केली होती मी असं आता पार्थ म्हणतो. आणि आता नंदिनी फोटो दाखवलेले असते बघा प्रेक्षक होते साथीदाराचा. तर तो फोटो बघूनच आता पार्थ म्हणतो हे हो, आणि तिथे तुझ्या आनंद निवास मधल्या रेखा पण होता, हा त्यांचाच भाऊ. तर आता जीवा म्हणतो हॉस्पिटलचं नाव काय दादा? सिटी हॉस्पिटल असं म्हणतो आता पार्थ. तर आता सगळे हॉस्पिटलला जातात, सिटी हॉस्पिटलला. जीवा, नंदिनी, पार्थ आणि काव्या. तर आता रेखा म्हणते हाच माझा भाऊ सँडी. ह्या सँडीला नंदिनीची ओळख करून द्यायची गरज नाही असं म्हणतो आता जीवा, कारण हा नंदिनीला चांगलाच ओळखतो असं म्हणतो आता जीवा. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.